मित्रो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार DG9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. आज एका अशा विषयावर बोलायचं आहे, जो विषय मागच्या 2-3 दिवसांपासून गाजतोय. म्हणजे काल मी तुम्हाला कालचा व्हिडिओ करताना म्हणालो होतो माझ्या डोक्यात 2-3 विचार आहेत. त्यातला एक जो होता तो आपण काल सादर केला. जे दिल्लीत जे काही चाललंय, अरविंद केजरीवाल यांनी आतिशी मर्लेनांना मुख्यमंत्रीपदी बसवल्यानंतर जो काही गदारोळ उडाला आहे सगळीकडे, त्यावर आपण बोललो होतो. दुसरा विषय जो होता माझ्या डोक्यात तो इस्रायल आणि लेबनन आणि पॅलेस्टाईन यांचा जो काही संघर्ष आहे, थोडक्यात असं म्हणा ना की ज्या अरब राष्ट्रसमूह जो आहे, एक प्रकारे मुस्लिम ब्रदरहूड नावाची संघटना तिथे जी कार्यरत आहे, या मुस्लिम ब्रदरहूडशी लढणारं एकमेव राष्ट्र जे आहे इस्रायल, आणि त्या इस्रायलला सातत्यानं या मुस्लिम ब्रदरहूडच्या वेगवेगळ्या दहशतवादी संघटना ज्या आहेत, जे अगदी हमासपासून हिजबुल्ला, आता जे नव्याने तुम्ही नाव ऐकताय, हिजबुल्ला ही नवी संघटना नाही बरं का. हिजबुल्लाचा इतिहास फार मोठा आहे. अगदी 80च्या दशकात जेव्हा इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये गाझापट्टीसाठी जे तुंबळ युद्ध सुरू होतं, तेव्हापासून आपण हिजबुल्लाचं नाव ऐकतोय. तर हिजबुल्ला पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेलं आहे. हिजबुल्ला प्रामुख्यानं जे लेबननमधली संघटना असल्यामुळं, आणि ती खरं तर शिया समूहाची संघटना आहे, आणि हमास वगैरे ज्या काही संघटना आहेत दहशतवादी संघटना, त्याच्यामध्ये सुन्नी मुसलमानांचं जास्त भरणं आहे. तर ह्या दोन्ही संघटना शिया सुन्नी यांच्यातला वाद जो आहे तो बाजूला ठेवून एकत्र होतात त्या क्षणी त्यांचा जो शत्रू असतो, त्या शत्रूला थोडंसं जड जातं. इस्रायल हा सगळ्या युद्धनीतीतला किंवा आता सध्याच्या आधुनिक युद्धनीतीतला सगळ्यात निष्णात आणि बलवान असा एक देश समजला जातो. यांच्याकडे बरंच प्रगत तंत्र आहे युद्धातलं. तर हे तंत्र ते कुठे कुठे वापरतात, कुणाकुणाला ते देतात, जे ते विक्री करतात बऱ्याच राष्ट्रांना. आपणही त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत. जवळपास ज्या सगळ्या आधुनिक तंत्रप्रणालीवर चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ATMपासून बऱ्याच गोष्टी, एकंदर आधुनिक तंत्रप्रणाली म्हणजे संगणकीकृत कॉम्प्युटराइज ज्या गोष्टी बऱ्याच वापरल्या जातात आपल्या दैनंदिन जीवनात, त्यात सगळ्यात मोठा जो वाटा आहे ते चालवण्यातला, तो इस्रायलमधल्या तंत्रज्ञांचा आहे. इस्रायलमधल्या बऱ्याच कंपन्या हे सगळं काम करत असतात. इस्रायल हे जगात बऱ्यापैकी प्रगत असं राष्ट्र आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. पण ते किती प्रगत आहे याचा नेमका अंदाज येणं कठीण आहे. आता बघा ना, इस्रायल आपल्या शत्रूंना मारण्यासाठी कोणकोणते उपाय वापरतं, कोणकोणत्या क्लुप्त्या लढवतं, याचा एक सहज समोर आलेला नमुना म्हणजे काल परवा लेबननमध्ये झालेले पेजरचे स्फोट. आता सगळ्यात आधी या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती एक प्रश्न सातत्याने माझे काही विद्वान मित्र मला विचारत होते की मोदींनी 2015 नंतर मेक इन इंडियाचा जो हट्ट धरला होता, त्याचा या सगळ्या पेजर स्फोटांमागे किंवा त्या पेजर स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या त्या भूमिकेचा नेमका तुम्ही कसा अर्थ लावता, त्यावरही मी बोलणार आहे. दुसरं म्हणजे पेजर हे नेमकं काय आहे, हे उपकरण जे आहे ते नेमकं काय आहे, हे आजच्या पिढीतल्या बऱ्याच म्हणजे जवळपास 80% लोकांना माहिती नसेल. पण पेजर हे 95-96 नंतर जवळपास 99 पर्यंत आपल्याकडे भारतातही वापरलं जात होतं. मीही स्वतः वापरलेलं आहे. पेजरवर एक सिंगल लाईनचा मेसेज यायचा, तोही असा अर्धवट असायचा. म्हणजे प्लीजला PL असायचं, कॉलला CL असायचं. म्हणजे PL CL इमिजिएटली, EMD म्हणजे इमिजिएटली, प्लीज कॉल इमिजिएटली, पुढे नंबर यायचा. किंवा समजा ऑफिसमधून कोणी केलं असेल तर पुढे PL CL IMD ऑफ, म्हणजे ऑफिसला तातडीने कॉल करा, असे मेसेज त्या पेजरवर यायचे. पेजर ही काय भानगड होती, तर त्याची मोडस ऑपरेंडी अशी होती की पेजर चालवणाऱ्या कंपन्या, म्हणजे आपल्याकडे मोटोरोला होती. म्हणजे मुंबईत महाराष्ट्रात मोटोरोला ही सगळ्यात मोठी कंपनी होती जी पेजर ऑपरेशन करायची. एरिक्सन ही कंपनी होती. या सगळ्या कंपन्या पेजर सर्व्हिसेस द्यायच्या.
त्यांचं एक जे काही एक्सचेंज असायचे त्या एक्सचेंजला आपल्याकडून कॉल केला जायचा आणि मग ठराविक जो पेजर नंबर तुमच्याकडे असेल त्या पेजर नंबर तो सांगितला जायचा आणि मग त्यांना कळवलं जायचं की ह्या पेजर नंबरवर हा मेसेज पाठवा की श्रीमान तुम्ही जरा लवकर कॉल करा. मग तसा तो मेसेज त्या पेजरवर झळकायचा आणि कुठल्या नंबरवर कॉल करायचा तो नंबर जर तुम्ही दिला तर त्या नंबरवर कॉल जे तो मेसेज तसा यायचा आणि त्या नंबरवर आपण कॉल करू शकायचो. मला जे मेसेज यायचे ते माझ्या ऑफिसमधून यायचे आणि मग मी कुठेही असलो तर मग तिथून उतरून PC वर जाऊन कॉल करायचा. मोबाईल जास्त वापरात येण्याआधी पेजरची अशा प्रकारे महती होती, चलती होती. आता हा पेजर 99 नंतर जो कालबाह्य झाला आपल्याकडून, जे भारतातून तो दिसेनाचा झाला आणि आत्तापर्यंत माझ्यासारख्या असंख्य लोकांची अशी समजूत होती की पेजर आता कोणी बनवतच नाही. कारण पेजरचा कोणी वापरच करत नाही. पण पेजर आजही मोठ्या प्रमाणात बनवले जातात. हे मला काल परवा कळलं. तैवानमधली कंपनी आहे गोल्ड अपोलो म्हणून. ती आज जगातली सर्वाधिक पेजर बनवणारी म्हणजे सर्वाधिक उत्पादन करणारी कंपनी आहे, पेजर बनवणारी. आता ह्या कंपनीचा वापर मोसादने कसा केला आणि या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या मेक इन इंडियाबद्दल आपण काय बोलू शकतो? मित्रांनो, विचार करा, पेजरमध्ये 3 ते 4 ग्राम मात्रा असलेलं स्फोटक दडवलं गेलं आणि त्या स्फोटकांचा नियंत्रित असा स्फोट घडवून आणला गेला आणि एकाच वेळी अनेक ठिकाणी स्फोट झाले, माणसं दगावली. जे आता आकडा तेवढा कमी आहे, 16-17 लोक दगावलेत, 3,000-3,500 लोक जखमी झालेत आणि हजारो लोकांना त्याची क्षती पोचल्यामुळे नुकसानग्रस्त झालेले आहेत. हे सगळं जेव्हा आपण बघतो तेव्हा यातून आपण नेमका काय धडा घ्यायचा असा विचार पडतो. मित्रो, मी सांगतो तुम्हाला की मोदींनी त्यांचा कार्यकाळ सुरू केला 2014ला. तेव्हापासून त्यांनी म्हणजे पुढच्या 1 वर्षभरात त्यांनी मेक इन इंडियाची घोषणा केली. यात जरी देशाभिमान, राष्ट्रप्रेम आणि स्वयंपूर्णता या सगळ्या गोष्टी दडलेल्या होत्या, तरी त्यामागे एक डीप थॉट प्रोसेस होता. तो थॉट प्रोसेस सगळ्यांच्याच लक्षात आलेलं नव्हतं. ही जी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत, मोबाईल, सेमीकंडक्टर्स, त्यांच्या चिप्स, मोबाईलच्या बॅटरीज, विशेषतः लिथियम आयन असलेल्या बॅटरीज आणि या लिथियम आयनच्या बॅटरीज बनवणं, लिथियम आयनचे साठे जेव्हा काश्मीरमध्ये सापडल्यानंतर त्याच्यावर प्रोसेस करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांना तिथे निमंत्रित करण्यासाठी काश्मीरमध्ये मुक्त वातावरण असावं यासाठी 370 कलम हटवण्याची जी केलेली घाई, आता या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी कसा संबंध आहे तो बघा. 370 कलम हटवून मोदींनी काय साध्य केलं हा प्रश्न सातत्याने आता तिकडच्या निवडणुकांच्या दरम्यान विचारला जातोय. पण मोदींची दूरदृष्टी बघा, जर तुम्ही विचार केला तर आज एका छोट्याशा घटनेमध्ये, घटना घडली लेबननमध्ये, तिथे लोकांच्या कमरेला लटकवलेले पेजरचे स्फोट झाले, 16-17 लोक दगावले. हे सगळे जे लोक होते ते हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी होते, कार्यकर्ते म्हणा त्यांना, ॲक्टिव्हिस्ट. आता यांच्या कमरेला लावलेल्या त्या बिलो द बेल्ट पार्टवर तो स्फोट झाला. त्यानंतर बेल्टच्या खाली असलेले अवयव बहुतांशरित्या निकामी झाले आणि त्यामुळे असं झालं की ही जी काही जमात आहे, शेंडेबुडखे छाटलेले, आता त्यांच्या लेखी जेव्हा ते जन्नतमध्ये जाणार आहेत, हा एक प्रकारचा जिहादच झाला, धर्मासाठी मेले ते. मग आता तिथे गेल्यानंतर त्यांना 72 हूर जे आहेत ना, त्या अप्सरा, त्या उपभोगायला मिळणार आहेत. पण उपभोगण्याचं जे साधन जे कमरेखाली नेमकं होतं तेच नेमकं ह्या पेजर स्फोटामध्ये गमावलेलं आहे. त्यामुळे आता तो उपभोग कसा घेणार हा एक प्रश्न माझ्या पुढे उभा राहिलेला आहे. आता यातला विनोदाचा भाग सोडा आणि कोणाच्या धर्माची टिंगलटवाळी करण्याचाही माझा हेतू नाही आहे, पण सहज माझ्या मनात विचार आला की जरी संकल्पना यांच्या धर्मात आहे 72 हुरे, 72 हुरे, अप्सरा, तर मग तुम्ही जेव्हा मृत्यूपंथाला लागता, तुम्ही जिहाद करून तुम्हाला वीरमरण प्राप्त होतं आणि तुम्ही स्वर्गातच जाता आणि स्वर्गात गेल्यानंतर तुमच्या स्वागताला त्या 72 अप्सरा असतात. पण त्या 72 अप्सरांच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जर जे म्हणतात ना, चणे तर आले, पण ते चणे फोडण्यासाठी तोंडात दातच ठेवले नाहीत, बोळकं करून पाठवलं आहे देवानं.
आता काय करायचं? तशी अवस्था या सगळ्या ॲक्टिव्हिस्टची झालेली आहे. मी दहशतवादी म्हणणार नाही. राग येतो काही लोकांना दहशतवादी म्हटलं की. तर लेबननमध्ये हे घडलं. त्याची पार्श्वभूमी अशी की ज्या पद्धतीनं मोसादने हा आपला बदला घेतला. आता बदला नेमका कशाचा घेतला? ही दोन्ही राष्ट्र जी आहेत, इस्रायल आणि पॅलेस्टाईन किंवा इस्रायल आणि लेबनन, यांच्यामध्ये सातत्याने युद्ध सुरू असतात. एक उत्तरेकडे आणि एक दक्षिणेकडे. पॅलेस्टाईनची सीमा जी आहे इस्रायलला लागलेली गाझापट्टी नजीकची, ती दक्षिणेच्या बाजूला लेबननवर आहे. आणि एका बाजूने हल्ला सुरू झालेला असताना दुसरा जर तिथे शांत असेल तर सगळा फोकस एका ठिकाणी करता येतो. पण एकाच वेळेला दोन्ही बाजूने हल्ले झाल्यानंतर इस्रायलची अवस्था काय होत असेल? एकतर ती राष्ट्र म्हणजे अगदी छोटी छोटी राष्ट्र आहेत. आपल्यासारखी 150 म्हणजे 143 142 करोड लोकसंख्या असलेली नाही. त्यामुळे त्यांना किती त्रास होत असेल याचा विचार करणं रास्त आहे. पण त्यांच्याकडची जी आधुनिक तंत्रप्रणाली आहे किंवा त्यांच्याकडचा पेशन्स, संयम जो आहे, हा जर आपण लक्षात घेतला तर मोसादने जे काही मागच्या 2-4 वर्षात जे घडलं त्यांच्यासोबत, इस्रायलवर जे हल्ले झाले, पॅलेस्टाईन्सकडून झाले, लेबननकडून झाले, त्याचा बदला घेण्यासाठी तब्बल 2 वर्ष वाट बघितली. लेबननने मोका साधून म्हणजे जिथे खाली युद्ध चालू असताना पॅलेस्टाईनबरोबर जेव्हा युद्ध सुरू होतं, तेव्हा लेबननने वरून हल्ला केला आणि इस्रायलला नाकी 9 केले होते. दोन्ही हात दगडाखाली सापडलेले असताना माणूस काही करू शकत नाही, तशी अवस्था इस्रायलची झाली होती. मग मोसादने या सगळ्या घटनेचा वचपा काढण्यासाठी 2 वर्ष तब्बल वाट बघत एक मोठा कट रचला, एक योजना आखली आणि त्यांनी जो अभ्यास केला, जे लेबननची हिजबुल्ला असो किंवा पॅलेस्टाईनमधल्या हमासचे काही कार्यकर्ते असो, हे नेमके दळणवळणाची साधनं कुठली वापरतात. मोबाईल आता सहजासहजी कुठूनही ट्रेस होतो, GPS लोकेशन ट्रॅकर असल्यामुळे, आणि त्यातलं संभाषणही हॅक केलं जाऊ शकतं. तुमचं लोकेशनही कळू शकतं. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर जे यांचे म्होरके आहेत ते सॅटेलाईट फोन वापरतात आणि त्या सॅटेलाईट फोनचा मागोवा घेणं सहजासहजी शक्य होत नाही. मग सगळेच काही सॅटेलाईट फोन वापरू शकत नाही. मग त्यांना वॉकी टॉकीज दिल्या जातात. वॉकी टॉकीजची जी रेडिओ फ्रिक्वेन्सी असते ती सहजासहजी पकडली जात नाही. पेजर हे असं एक साधन आहे की ते सहजासहजी कोणी ट्रेस करू शकत नाही. कारण ते एक्सचेंजमध्ये मेसेज पाठवला जातो आणि तो एक्सचेंजवाला तो मेसेज त्या पेजरपर्यंत पोहोचवतो. मग तो पेजरवाला कुठेही असू शकतो. त्यामुळं त्यांच्या या संदेशवहनातले जे अडथळे म्हणा किंवा या संदेशवहनाचा जो मार्ग आहे, तो कोणी ट्रेस करू शकत नाही. ही अक्कल लावून कालबाह्य झालेल्या ह्या दळणवळणाच्या साधनांचा उपयोग या दहशतवादी संघटना करत आहेत. मोबाईल असो किंवा ईमेल असो किंवा इतरही ज्या गोष्टी आहेत, ज्या आता सध्या वेगवान झालेल्या आहेत, अगदी क्षणार्धात आपला निरोप पोहोचवला जाऊ शकतो, त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या लोकांनी पेजरसारखी आणि वॉकी टॉकीसारखी ही साधनं वापरायला सुरुवात केली आहे. आता हे सगळं ट्रेस करणं आणि याच साधनांचा त्यांच्यावरती कसा संहारक उलटवार करता येईल, याचा अभ्यास मोसादनं जवळपास 2 वर्षांपासून केला. या 2 वर्षाच्या कालावधीत त्यांनी शोधून काढलं की पेजर बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी कोण? कारण आज या हिजबुल्लाच्या हस्तकांकडे जे पेजर आहेत, ते पेजर नेमके कोणत्या कंपनीचे आहेत, याचाही शोध घेतला गेला. त्यात असं लक्षात आलं की तैवानमध्ये एक कंपनी आहे, तिचं नाव आहे गोल्ड अपोलो. ती गोल्ड अपोलो कंपनी जी आहे, ती कंपनी हे सगळे पेजर बनवते. वॉकी टॉकी बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्या बहुतांश आता तैवानमध्येच आहेत. पण त्यांचे जे ब्रँड आहेत ना, जे मोटोरोला असो किंवा एरिक्सन असो, जे आज लीडिंग ब्रँड आहेत वॉकी टॉकीमधले, ते ब्रँड USचे आहेत, अमेरिकन ब्रँड आहेत. त्यामुळे वॉकी टॉकीमध्ये पटकन त्यांच्या त्या प्रणालीत शिरणं किंवा त्यांना हॅक करून तिथे काहीतरी घातपात घडवून आणणं तसं अवघड होतं. पेजरमध्येही तसं काही विशेष असं काही सर्किट नव्हतं की ज्याचा स्फोट घडवून आणता येईल. कारण ते पेजर म्हणजे अगदी एक 1.5 इंचाचा, 1.5 इंच बाय 1 इंच अशी एक चपटी डबी. त्यात स्फोटकं तरी कितीशी मावतील? ते एखादा माणूस त्यातून उडवता येऊ शकतो एवढं स्फोटक त्यात भरणं कठीण होतं. मग स्फोटकं भरायची कशात? मग लक्षात आलं की ह्या दोन्ही गोष्टींना चालवण्यासाठी म्हणजे वॉकी टॉकी असो किंवा पेजर यांना चालवण्यासाठी एक बॅटरी लागते. त्यात लिथियम वापरलं जातं. तर AAA बॅटरी जी येते आपल्याकडे ती आपण पेजरमध्ये वापरतो. ही बॅटरी काही तैवानमध्ये बनत नाही
किंवा ही बॅटरी लेबननमध्ये बनत नाही किंवा कुठल्याही इस्लामिक कंट्रीत बनत नाही. आता ह्यांना जे पेजर ते पुरवले होते ते इराणने यांना फायनान्स करून पुरवले होते मोठ्या प्रमाणात. इराणमध्येही अशा बॅटरीज बनत नाहीत. मग या बॅटरी बनवणाऱ्या कंपन्यांनी, म्हणजे त्या बुडापेस्ट हंगेरीमध्ये कंपनी आहे, तिने या बॅटरीज कुठून तरी आयात केल्या आणि ही जी गोल्ड अपोलो कंपनी त्याची फ्रँचायझी घेतली होती. सगळीकडे पॅन युरोपमध्ये त्यांना डिस्ट्रीब्युशनचं एक राईट्स होते त्यांच्याकडे. आणि त्या कंपनीने त्या बॅटरीमध्ये 3 ते 4 ग्राम स्फोटकं भरली आणि मग त्या बॅटऱ्या त्यात इन्स्टॉल करून ते पेजर्स आणि त्या वॉकी टॉकीज या सगळ्या हिजबुल्लांच्या हस्तकांपर्यंत पोहोचवल्या. आता झालं असं की लिथियम आयन एका ठराविक तापमानाला स्फोट घडवून आणतं किंवा ते एका ठराविक पातळीपर्यंत गरम झाल्यानंतर त्याचा स्फोट होतो. हा विचार करून मागच्या 2 वर्षात वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे ही सगळी जी सप्लाय चेन जी होती, ती सप्लाय चेन कुठून कुठे येते याचा अभ्यास करून, कुठे तिला ब्रेक करता येतं, कुठे आपल्याला त्यात घुसता येईल, याचा सगळा अभ्यास करत मोसादने सरतेशेवटी बुडापेस्ट या हंगेरीतल्या शहरातल्या एका कंपनीचा जो सेटअप होता त्या सेटअपमध्ये भागीदारी मिळवली आणि मग ती भागीदार म्हणून जी कंपनी आली होती त्या कंपनीतल्या काही कर्मचाऱ्यांनी तिथे घुसखोरी करत त्या बॅटरीजमध्ये स्फोटकं भरण्याचं काम केलं. इतका संयम दाखवला मागच्या 2 वर्षात की हे छोटंसं काम करायला, जे घडलं ते काल, पण त्याची तयारी जवळपास 2 वर्षांपासून सुरू होती. आणि हे सगळं घडल्यानंतर आपण पाहिलं की पहिले पेजरचे स्फोट झाले रस्त्यावर, बाजारात, रेल्वे स्थानकात, मेट्रोमध्ये. काही जण जागच्या जागीच मेले, काही जण गंभीर जखमी झाले. मग यात झालं असं की एक त्यांचा म्होरक्या हिजबुल्लाचा आणि त्याची एक 8 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली त्या स्फोटात आणि मग पुढच्या 4-5 तासात त्यांचा मृत्यू झाला. मग त्यांचा दफनविधी एका स्मशानात सुरू होता आणि तिथे मोठ्या प्रमाणात हे हिजबुल्लाचे समर्थक जमले होते. त्या प्रत्येकांकडे वॉकी टॉकी होती. आता पेजरचे स्फोट झाल्याबरोबर त्यांनी पेजर काढून बाजूला ठेवून दिले होते, पण वॉकी टॉकी मात्र सगळ्यांकडे होती. पुढचा चमत्कार वॉकी टॉकीने घडवला. एका क्षणी वॉकी टॉकीमध्ये स्फोट व्हायला लागले आणि ते साखळी जे, म्हणजे आपण म्हणतो ना, स्फोटांची साखळीच एक प्रकारे घडवली गेली आणि त्या स्फोटामध्येही बरेच लोक जखमी झाले. म्हणजे एक दुसऱ्याच्या अंत्यविधीला आलेले काही लोक पुढच्या तासाभरात त्यांचा अंत्यविधी करावा लागेल अशी परिस्थिती त्यांच्यावर ओढावली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर झालं असं की हे सगळं घडत असताना लेबननमधल्या काही घरांवरचे जे काही सोलार पॅनल होते, त्या सोलार पॅनलच्या खाली लिथियम आयनच्या बॅटरीज होत्या, त्याचे मोठे मोठे पॅनल्स होते, तिथेही स्फोट घडले. तिथे असं झालं की त्यांच्या घराचं नुकसान झालं, तिथे आगी लागल्या. जीवितहानी तेवढी कमी झाली, पण मात्र मालमत्तेचं नुकसान झालं. मोसादने आपला बदला घेण्यासाठी तब्बल 2 वर्ष वाट बघितली आणि 2 वर्षापूर्वी आपल्यावर केलेल्या हल्ल्याचा बदला त्यांनी अशा पद्धतीने घेतला. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदी कुठे आले, मेक इन इंडिया कुठे आले? मित्रो, आज आपण बहुतांश भारतीय, आपल्या खिशात 2-2 फोन आहेत, काहींकडे 3-3 फोन आहेत. हे सगळे फोन मेड इन चायना आहेत. या मेड इन चायनाचा जो टॅग आहे ना, तो हटवण्यासाठी, तिथे मेक इन इंडिया आणण्यासाठी नरेंद्र मोदी झटत होते 2014 पासून. प्रत्यक्षात त्यांनी त्यांची जी कल्पना आहे ती 2016 पासून प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली. पण मेक इन इंडिया हा काय प्रकार आहे, कशासाठी हे सगळं चाललंय, असा विरोध करणारे, अशी टीका करणारे जे विरोधक आहेत, त्यांना किमान आज तरी हे कळलं असेल, तुमच्या खिशात, तुमच्या हातात जे मोबाईल आहेत, ते मोबाईल चायनाचे आहेत. चायना बनवतं. त्यातली जी बॅटरी आहे लिथियम, त्याच्यातही लिथियम आयन आहे. त्याचाही स्फोट होऊ शकतो, तुमच्या खिशात स्फोट होऊ शकतो. मग तो तुमचा वरचा खिसा असो किंवा खालचा पॅन्टचा खिसा असो. उद्या चीन आणि भारताचं युद्ध झालं तर चीनला प्रत्यक्षात आपलं सैन्य सीमेवरून आत घुसवून आपल्याबरोबर युद्ध करायची गरज काय? आज 140 करोड भारतीय जनतेपैकी जवळपास 70% जनतेकडे चायना बनावटीचे मोबाईल फोन्स आहेत. त्या फोनमध्ये चायना मेकचे सर्किट्स आहेत, चायना मेकच्या बॅटरीज आहेत. जर त्यांनी ठरवलं तर त्यातही स्फोट घडवून आणता येऊ शकतो. आणि ही गोष्ट आज आपल्या लक्षात येते की साध्या पेजरमध्ये, 1.5 इंचाच्या पेजरमध्ये
एक 4 ग्रामची स्फोटकं दडवली गेली होती आणि त्या 4 ग्रामच्या स्फोटकांनी केवढा मोठा चमत्कार आणि हाहाकार करून सोडलाय. तर आपल्या मोबाईल्समध्ये तर 500-500 एमएचच्या बॅटऱ्या आहेत. आता तर काही बॅटऱ्या तर 1000-1000 एमएचच्या आहेत. मग त्यांचा स्फोट किती भयानक असू शकेल. मित्रो, मोदी है तो मुमकिन है वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या. या घोषणांना जुमला म्हटलं गेलं होतं. पण मोदींनी बऱ्याच गोष्टींचं अवधान बाळगून काही गोष्टींना सुरुवात केली होती. त्यांना हा देश नुसता बलशाली, विश्वगुरू, महासत्ता बनवायचा नव्हता. तर त्यांना हा देश एक प्रकारे सुरक्षित ठेवायचा आहे. स्वयंपूर्ण बनवायचा आहे ही गोष्ट मान्य आहे. पण स्वयंपूर्णतेकडे जाताना माझ्या देशाने बनवलेलं आणि त्याच्यामध्ये कुठलाही दोष नसलेलं संसाधन वापरणं, मोबाईल आज सगळ्यांच्या हातात गरजेचं झालेलं आहे. पण आज आपण गुलाम आहोत चीनचे. चीनच्या तंत्रप्रणालीवर आधारित हे सगळे मोबाईल बनलेले आहेत. तैवान आणि चीनमध्येच बनतात. पण हे सगळे मोबाईल्स भारतात बनावेसाठी मेक इन इंडियावर जोर दिला होता नरेंद्र मोदींनी. आजही ते त्यांच्या या आग्रहावर ठाम आहेत. पण विरोध करणारे विरोध करतायत. त्यांच्या विरोधामागचं शास्त्र, तंत्र हे त्यांना ठाऊक. पण आज त्यांच्याही हातात जो फोन आहे, मोदींच्या विरोधकांच्या हातात, तोही चायना मेक आहे. उद्या जर त्यातही स्फोट जर झाला, तर हात तुमचे पोळणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. मित्रो, लेबननमध्ये झालेले स्फोट, भले ते पेजरचे का असेना, उद्या भारतात जर चायनाने ठरवलं, तर 70% भारत होरपळून काढण्याची ताकद चायनाकडे आहे. आता या पार्श्वभूमीवर मोदींच्या त्या दूरदृष्टीला सलाम कराल की टीका कराल? बघा, विचार करा. मी जे मांडलंय त्यावर तुमचं मत काय हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. तूर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.